आणि गुळ कुठे आहे? हो देतो. अरे प्रिया, मानला तुला, म्हणजे आदित्यला घारगे खायचे ते अहिल्याच्या हातचे, म्हणून तू अहिल्यालाच घारगे बनवायला लावलेस आणि नुसते बनवायला लावलेस, बनवायला भाग पाडलास. आता हा गुळ तिकडे ठेव आणि तूप गरम करायला टाक. काय करणार बाबा, आजपर्यंत पारूने आपल्या चवीची पोटाची एवढी काळजी घेतली, मग आज आता पारू नाहीये तर आपणच दादांची काळजी घेतली पाहिजे ना. म्हणून म्हंटल त्यांना जरा त्यांच्या आईच्या हातचे घारगे द्यावे. पण मला त्याच्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं हा बाबा. सुनील, चांगल्या कामासाठी बोललीस ना, ठीक आहे. अरे काही का असे ना, त्यानिमित्ताने आपल्याला आईच्या हातचे घारगे खायला मिळणार आहे. याच काहीतरी वेगळंच. ते तर आहेच, तेवढंच आदित्य दादांना एक सरप्राईज मिळेल. थोडंच घातलंस ना तू? हो. स्वाती, पीठ काढलंस का परातीत? हो मॅडम. हा, आणि इकडे